गुड मॉर्निंग. मी जाते आहे आज शूटला. शूट म्हणजे आज आहे ॲड शूट. कोणाबरोबर आहे, कोणाची आहे ते तिकडे जाऊन मी सांगेन किंवा सरप्राईज. कसं जायचं शूटला. बरं जावं तर लागणार आहे. चला तयारी झालेली आहे, निघूया. ह्याला पाठवूया दादी घरी आणि आपण शूटसाठी निघूया. बाय. उन्हामुळे मी आज स्कार्फ बांधून निघाली होती. ऑटोचा प्रवास सुरू झालेला आहे आणि मी थोड्याच वेळात पोहोचणार आहे सेटवर. येस, मी सेटवर पोहोचलेली आहे. ही आहे माझी ग्रीन रूम. आमची. सो येस, शी इज माय फ्रेंड प्रेरणा. शॉक झालेली आहे मला बघून. सो येस, हा आहे आमचा सेट आणि आज क्रोमा शूट होतं. हा आहे कल्पेश आणि प्रेरणाजी आजच्या सॉन्गची कोरिओग्राफी करत होते दोघं सुद्धा. चला शिकूया लवकर. रिहर्सल करून झाल्यानंतर आणि ओ माय गॉड, हे नाही केलं तर मग आम्ही कसे सुंदर दिसणार त्या कॅमेऱ्यावरती. रंगरंगोटी करणं आमच्या या शूटचा एक भाग आहे. म्हणजे ॲज अ परफॉर्मर आमच्या आयुष्यातला एक छोटासा नाही मोठासा भाग आहे. सो येस, ते सुरू झालेली आहे आणि मी बऱ्याच दिवसांनी माझ्या मैत्रिणींना भेटले होते. सो ती आहे ब्ल्यूमध्ये प्रिया पितळे आणि माझ्या मागे आहे ती प्रेरणा आणि माझ्या या साईडला होती ती सखी होती जेन-झी. आय कॉल हर जेन-झी. शी इज व्हेरी क्यूट. सो येस, ते आमचं जसंच कॉन्व्हर्सेशन चालू होतं, कुठला मूवी बघितला काय, बिकॉज काय करणार ना मग, म्हणून मग येस तेच कॉन्व्हर्सेशन चालू होतं. मला हे सांगायचं होतं की कधी कधी शूटला म्हणजे स्वतःचा मेकअप युजली काही लोक स्वतः करतात, बट जेव्हा मेकअप दादा असतात तेव्हा मला फार बरं वाटतं. कारण असं आरामात बसून मेकअप करून घ्यायला खूप छान वाटतं आणि ते लोक कसे मेकअप करतात ते पण शिकायला मिळतं की ते लोक काय काय वापरतात, त्यांची कशी प्रोसेस असते किंवा काय. सो येस, मेकअप सुरू झालेला आहे आणि मेकअप करून झाल्यानंतर बघूया आता मला कधी सेटवरती बोलवतात, पहिला टेक कधी घेणार आहेत, चालू आहे बघूया. मला असं वाटतं की ऑलरेडी शूट सुरू झालेलं आहे, की आम्हाला असं कळलं होतं की शूट सुरू झालं. सो आम्हाला कधीही रेडी होऊन बोलवतील सेटवरती. सो चला रेडी होऊया आणि बघूया आजचा लुक कसा आहे आणि मी कशी दिसणार आहे. बरं, हे शूट जे होतं ते सांगू का? नको, थोडे पेशन्स ठेवा, ते तुम्हाला पुढे कळेलच. जर नाही कळलं तर माय बॅड, बट आय ट्राय की तुम्हाला ते पुढे नक्की कळेल. सो येस, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता जायचं टेक द्यायला. दिस इज द लुक. सो चला तुम्हाला दाखवते ही कोणती शूट आहे. आय डोंट नो, गेस करा आता. अजून मी काय सांगू शकते तुम्हाला. आमची ॲड शूट आलेली आहे. सो येस, कोण आहे ते दोघं? तर तो आहे उमेश कामत आणि आमचा सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव. लेट्स बिगिन विथ द शूट. अजूनही सेटवर बोलवलं नव्हतं, पण आमचा स्नॅक टाइम झाला होता म्हणून आम्ही आता स्नॅक करणार आहोत. सो काय ढोकळा, समोसा. भूक तर खूप लागली आहे. चला खाऊया आणि बघूया आमची शूट फायनली कधी होणार आहे. लेट्स हॅव इट. प्रोफाईलला पण टाकलेली तिची गाणी. दोन वाजता नाही, 12 वाजता आलोय, एक पण टेक दिला नाहीये आणि आम्ही बसलोय, खातोय, बसलोय, गप्पा गोष्टी करतोय, परत खातोय. फोनवर आहे बघा जेन-झी. शो मी हेअर. ओ गॉड, ती दुसरी. ती दुसरी. ओ बा हॉटी. ही अजून एक. ओ माय गॉड, संतूर मामा. बाय. सो आम्ही प्रत्येक जण सोलो शॉट देणार होतो. हा आहे माझा सोलो शॉट आणि जे रेकॉर्ड करत होते कॅमेऱ्यावर होते द वन अँड ओनली संजय जाधव सर. आय लव्ह यू सर. खूप मजा आली तुमच्यासोबत काम करून आणि कमाल होती शूट. सो सिद्धू
रितू दादा आणि उमेश दादाचं शूट आमच्या आधी झालं होतं. आमचं शूट नंतर करणार होते चंगचंगमध्ये. सो पहिला सोलो देन डुएट आणि आता हे ग्रुप शूट आमचं होतं. सो चॅलेंजिंग होतं फार आणि असतं रादर, कारण डिरेक्टर सर तुम्हाला बघत असतात आणि तुमच्यावरच सगळे कॅमेरा फोकस असतात. सो चुकण्याचं चान्सेस कमी असतात आणि तुम्हाला चुकायचं नसतं. सो येस, असं होतं शूट. थँक्यू सो मच उमेश जाधव सर, कल्पेश आणि प्रेरणा मला शूटला बोलवल्याबद्दल आणि खूप खूप मजा आली या शूटला. हे शूट मस्त झालेलं आहे. जेव्हा येईल तेव्हा बघा. सोसायटी सो लवकरच येणार आहे, तुम्ही बघा. तोपर्यंत मी हा ब्लॉग टाकू नाही शकत जोपर्यंत हे ऑन एअर नाही आहेत. चला घरी जाऊया, बाय. सो मी घरी पोचलेली आहे आणि युग जागा आहे. युग हाय, इकडे हाय हाय कर. मम्मा कुठे गेलेली? ऑफिस कुठे? ऑफिसला गेलेली. सो येस, झालं आहे, घरी पोचली आहे. आय एम सो हॅपी. मजा आली आहे शूटला आणि खूप छान, म्हणजे खूप छान शूट होतं. संजय जाधव सरांचं शूट होतं आणि मी पहिल्यांदा त्यांच्याकडे काम केलं. युजे सर म्हणजेच उमेश जाधव सर जे कोरिओग्राफर आहे त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे, पण ॲज अन डिरेक्टर संजय जाधव सरांबरोबर नव्हतं काम केलं. बट काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप 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 छान होता. ते खूप मस्त आहे. त्यांनी खूप आम्हाला पुश केलं कारण डान्स खूप होता. सो ती ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे ती जेव्हा ऑन एअर येईल तेव्हा बघा. ही मी कदाचित नंतर पोस्ट करीन, कारण आधी पोस्ट केलं तर मग लुक आणि ते सगळं बाहेर येऊ शकतं. सो मी नाही करू शकत. जेव्हा येईल तुम्ही नक्की बघा. माझा हा ब्लॉग इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. एवढा इंटरेस्टिंग नसेल बट येस. सो ज्यांनी अजून सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल त्यांनी करायला विसरू नका. लवकरात लवकर करा आणि गुड नाईट. गुड नाईट कर. बाय. सी यू.